राख राख झालं खळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी. पोट अन पाठ झाली एक ही जरी, काळजात आली नाही कधी फितुरी. त्यांचा एक वहिवाटीचा रस्ता असतो आणि त्या रस्त्यावर एक काटेरी झाड उगवलेलं असतं. त्यामुळे येणारी जाणारी माणसं जेव्हा जेव्हा त्या काट्यांचा त्रास व्हायचा तेव्हा त्याचे फांद्या छाटायचे, तेवढ्यापुरता तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायचा. पण पाऊस पडून गेला की ते झाड पुन्हा फोफा व्हायचं आणि पुन्हा काट्यांचा त्रास व्हायचा. चाणक्य जेव्हा एकदा त्या ठिकाणी त्या मार्गाने गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तात्पुरतं औषध लावलं जाते, मुळावर घाव घातला जात नाहीये. नेक्स्ट डे चाणक्यांनी साखरेचं पाणी केलं आणि त्याच्या मुळाशी घातलं त्या झाडाच्या. परिणाम व्हायचा जो झाला, मुंग्या लागल्या, त्या मुंग्याने मुळं खाल्ली आणि झाड मुळासकट नाहीस झालं. मला वाटतं फॉल फ्री ठाणे ही appreciate and applaud all of you to participate in this very unique initiative. The concept was of Dr. Deepak and Dr. Amit, and when they told us, so that concept was very unique and very challenging, and it was very complex also. But the way it has been executed in schools, by all children, by all parents and all teachers, all societies, it's mesmerizing, it's amazing. That over these 3 decades, the next generation, or you can say this Gen Alpha, so Alpha has improved a lot. Their imagination is just above par. We have just given them few briefs, but I think the skill development in terms of painting, drawing, dancing, sports, all these are very important. And similarly, our brain has 2 parts. One is left side brain, one is right side of the brain. So left side of the brain is very important for student life, like calculation, study, memory, remembering, book reading, understanding, comprehension. All these functions are in the left side of the brain. But what? आपली नाडी तपासणं, आपला हातात हात घेतो आणि नाडी तपासणं. मला असं वाटतं डॉक्टर दीपक कैवले दररोज हजारो पेशंट्स अशी नाडी तपासत असतात, नाडी परीक्षा म्हणून असतात. परंतु असे फार कमी डॉक्टर आहेत की जे समाजाची नाडी तपासतात. आणि मला असं वाटतं समाजाची नाडी तपासणारे ते दोघं आहेत की त्यांना बरोबर अचूक कळलं की समाजात नेमकं काय प्रॉब्लेम आहे. खरं म्हणलं तर असं उपक्रम घेणं त्या दोघांना त्रासदायक केलं आणि लोक पडलेच नाही तर त्याच्याकडे जातं कशा. परंतु त्याचा हेतू लोकांनी आपल्याकडे यावं असं नाहीये, तर लोकांनी सुरक्षित राहावं, चालतं बोलतं राहावं, हा तुमचा जो उदारचा हेतू आहे त्याबद्दल आम्ही तुमचं दोघांचंही मनापासून करू. हे लाईक एन आय ओपनर एक्सपिरियन्स आहे सगळ्यांसाठी. इट कॅन हेल्प टू रेकग्नाइज दिस इम्पॉर्टंट टॉपिक फॉर एव्हरीवन अँड इट कॅन हेल्प एव्हरीवन फ्रॉम स्मॉल चिल्ड्रन to old people. Everyone who is sitting here can recognize the importance of this topic. टिप्स दिल्या की आपल्या घरातच काही गोष्टी आहेत आणि जसं एक क्लू मिळाला म्हणून मी पुन्हा आलो आणि माईक घेतला की काहीतरी बोलावं असं वाटलं परत. सो जो सर बोल रहे थे वो कि आपकी आंखें आपके तलवे, ये दोनों चीजें हैं जो आपको चलते वक्त आपके पोस्चर्स को हेल्प कर रहे हैं. बिफोर गेटिंग अप यू शुड हैव योर फर्स्ट टॉपमोस्ट अथॉरिटी दैट बिल्ड अप योर अवेयरनेस अबाउट द सराउंडिंग. एकदम झटके से कोई चीज करना ही नहीं है. बैठने से उठने की बैठे 10-20 सेकंड. उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी. काळजात कळवळाली रेगी अंतरी, सावली तुला धरून गोरी बाभळी, काळोखात दाट 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 माखली जरी, ज्योत पेट
तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी